राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दणका दिलाय। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 1995च्या प्रकरणात कोकाटे बंधूंना न्यायालयाने दोषी ठरवलंय। त्यामुळे मंत्री कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटे बंधूंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। तब्बल 30 वर्षांनी न्यायालयाने या प्रकरणाचा अंतिम निकाल दिलाय। मिळालेल्या माहितीनुसार माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक या प्रकरणी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। गेली 30 वर्ष हे प्रकरण न्यायालयात होतं। आज न्यायालयाने सर्व बाबींची पडताळणी करून मंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोषी ठरवलंय। त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटेंसाठी हा मोठा दणका असल्याचं बोललं जात आहे। तसंच न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे मंत्री कोकाटे यांची आमदारकी देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी जर शिक्षा झाली तर आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते। त्यामुळे कोकाटे यांना तातडीने वरिष्ठ न्यायालयात जाऊन शिक्षेला स्थगिती मिळवावी लागेल, अन्यथा कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे। राजकीय केस होती, गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिघोळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिघोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे। निकालपत्र हे मोठे आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं, आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे। साहेब, पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लागल्या आणि जे 4 फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी 40 आपण आणि आपल्या भावाने त्या संदर्भात जजमेंट वाचलेलं नाही। सरकार वकिलांचं काय म्हणणं हे मला माहिती नाही। मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो। पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सोडवण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक म्हणून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। धनंजय मुंडे असतील, आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री पण आज उपलब्ध झालेलं नाही। हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिघोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार आहे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।